आज शनिवार येईपर्यंत लासलगाव, पिंपळगाव आणि अनेक बाजार समित्यांमध्ये महाराष्ट्रातल्या उन्हाळी कांद्याचे बाजारभाव स्थिरावून नंतर ते वाढताना दिसले. आज पिंपळगाव, बसवंत या महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याचे जे बाजारभाव जर तुम्ही पाहिले तर जास्तीत जास्त 1535 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. अनेक ठिकाणी ते 1000 ते 1100च्या दरम्यान आहे. दुसऱ्या बाजूला लाल कांद्याचे जे दर आहे ते सरासरी साधारण 800 रुपये 900 रुपये असे स्थिरावलेले आहे. काही ठिकाणी ते घटताना सुद्धा दिसत आहे. या सगळ्यातनं शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडलाय आणि थोडीशी अपेक्षा पण आहे. जे आपण कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की उन्हाळी कांदा तुमचा आता येत आहे, त्यामुळे प्रत्येकाला बाजारभाव चांगले मिळतील अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे आणि चित्रही तसंच सांगत होतं. पण अचानकच एका घटनेमुळे हे संपूर्ण चित्र बदलतं आहे आणि ती घटना आहे लासलगावची बाजार समिती. एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, तब्बल 8 ते 9 दिवस बंद राहणार आहे पुढच्या आठवड्यात आणि ते 2 एप्रिलपर्यंत. 1 एप्रिलला एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो, तर त्या दिवशी बहुतेक शेतकऱ्यांचं एप्रिल फूल होणार आहे कांद्याच्या बाजारभावाच्या संदर्भात लासलगाव बाजार समितीकडनं आणि तिथल्या व्यापाऱ्यांकडनं. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तुम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे. ते कसं हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि हे बंद जे आहे त्याचं खरं कारण काय आहे तेही आपण समजून घेऊ, की जेणेकरून तुम्ही जागृत व्हाल आणि एकजूट व्हाल, प्रश्न विचाराल जे तुम्ही करतच आहात. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार, दिनांक 21 मार्च 2026. खरं तर दर शनिवारी संपूर्ण आठवड्याचे लाल कांद्याचे, उन्हाळी कांद्याचे, लोकल कांद्याचे संभाव्य बाजारभाव काय राहतील, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे जे कांद्याचे बाजारभाव आहे त्याला आम्हाला चांगला बाजारभाव मिळेल की कमी मिळेल, आम्ही विकायचा की ठेवायचा, याचं जिल्हावार विश्लेषण आपण सदस्यांसाठी करत असतो. त्याला प्रतिसादही चांगला मिळतो आणि या शनिवारी आपण ते करणारच होतो. पण सकाळी एक मेसेज आला आणि या सगळ्या याच्यातनं असं लक्षात आलं, काही जणांशी चर्चा केल्यावर, काही व्यापाऱ्यांशी, काही व्यापाऱ्यांच्या संबंधित घटकांशी, आणि मग लक्षात आलं की अरे हा असा प्रकार होय, म्हणून ही बाजार समिती बंद आहे. तर ते काय कारण आहे, आधी तो मेसेज काय मी तुम्हाला वाचून दाखवतो. कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावचे श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा बाजार आवार, लासलगाव, जिल्हा नाशिक. कांदा लिलाव बंद बाबत जाहीर सूचना. गुरुवार दिनांक 26/3 रोजी श्री रामनवमी असल्यानं शुक्रवार दिनांक 27/3 रोजी व्यापारी वर्गात बाहेरगावी जायचं असल्यानं, आता हे बाहेरगावी लक्षात ठेवा, मी याच्याविषयी सांगणार आहे. शनिवार जे आहे 28/3 रोजी बँकेचे व्यवहार बंद असल्यानं, रविवार रोजी साप्ताहिक सुट्टी आहे 29/3ला, सोमवारी 30/3ला मजूर वर्ग उपलब्ध नाही हे त्यांना आधीच माहिती आहे. 30 तारखेला तुम्ही इथं उपलब्ध राहणार नाही किंवा तुम्ही निघून जा असं जे असेल ते. मंगळवार रोजी 30/3 पर्यंत श्री महावीर जयंती आहे याच्यामध्ये, त्यामुळे बुधवारी 1 एप्रिल हा एप्रिल फूल करण्याचा दिवस, इथं तुमचा एप्रिल फूल केलेला आहे. बँकेचे व्यवहार मागच्या वर्षाचे व्यवहार बंद करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी म्हणून बँक बंद असल्यानं आणि एकूणच 26 ते 1 या सगळ्या काळामध्ये आता तुम्ही बघा किती दिवस होतात. शेतमालाचे लिलाव बंद राहतील. कांदा या शेतमालाचे याची सर्व शेतकरी बांधव आणि संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी. 2 एप्रिलपासून कांदा लिलाव निर्धारित वेळेपासून सुरू होतील. आता याच्यामध्ये खरं कारण जेव्हा विचारलं तर ते मी तुम्हाला सांगेन. आता यामध्ये व्यापाऱ्यांना पहिल्या दिवशी ठीक आहे, काय श्रीराम नवमी आहे आम्ही समजून घेतो, पण दरवेळेस श्रीराम नवमीला तुम्ही सुट्टी घेतात का? याच्या आधी घेत होतात का? अचानकच कसं काय तुम्हाला श्रीराम नवमी आणि रामाची आठवण झाली? तर ठीक आहे, हा तुमचा प्रश्न आहे. आता शुक्रवारी व्यापारी बाहेरगावी जातात. आपल्याकडे दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची पद्धत आहे की खूप असा विजय मिळवला की सीमोल्लंघन करतात
आणि मग ते तुम्हाला माहिती आहे या सगळ्या याच्यामध्ये. याचा अर्थ व्यापाऱ्यांनी बऱ्यापैकी कमाई केली आहे का शेतकऱ्यांवर विजय मिळवून, किंवा कांद्याच्या बाजारभावावर विजय मिळवला आहे का? मागच्या 3 आठवड्यांपासून, म्हणजे मार्च सुरू झाल्यापासून निर्यात घटली, निर्यातीचं काय अनुदान घटलं, मग युद्ध झालं, मग आमचे जहाजं अडकले, असं करून 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 भाव पाडले. ते पाडून आता ते वधारच होते. अशातच तुम्हाला बाहेर गावी जायचंय. आता या संदर्भात एक गोष्ट आहे. कोकणातील मालवण तालुक्यातील वायंगणी आणि आचरा ही जे 2 गाव आहे, इथे गाव पळण नावाची अनोखी परंपरा पाळली जाते शेतकरी बांधवांनो. शेकडो वर्षांपासून ही परंपरा आहे. या देवाचा कौल घेतात आणि ग्रामदेवतेसह सर्व गावकरी 3 ते 5 दिवस हे गाव सोडून गावाच्या बाहेर, वेशीबाहेर गुराढोरांसह जाऊन राहतात. या काळात कोणीही गावात राहत नाही. अगदी शाळा कार्यालय सुद्धा बंद राहतात. आता काय आहे याचं कारण? तर पारंपरिक प्रथा आहे. गाव पळणीच्या दिवशी ग्रामदैवताचा, म्हणजे इथलं जे ग्रामदैवत आहे ते रवळनाथ देव आणि इनामदार रामेश्वर, हे मी इथं लिहून ठेवलं आहे, याचा कौल घेतात आणि मग ते धान्याचा साठा वगैरे सगळं घेऊन बाहेर जातात. याची दंतकथा काय, की यामुळे नैसर्गिक आपत्ती गावात येत नाही, किंवा आपत्ती किंवा संकट येत नाही. सामाजिक ऐक्य पण आहे, निसर्गामध्ये राहता येतं. आता देवपळण म्हणजे काय, अनेकदा गावकरीच नाही तर ग्रामदैवत सुद्धा भक्ताबाहेर बाहेर जातं. आता याला व्यापारी या सगळ्या याच्यातनं, या सगळ्या ग्रामदैवत आणि देवपळण किंवा गावपळण या विधीची या धर्तीवर त्यांच्या या सगळ्यांची श्रद्धा आणि ते लक्षात घेतात, ते योग्य आहे. अनेक ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो. पण व्यापाऱ्यांना कशासाठी असं हे करायचंय की बाहेरगावी जायचंय? होलसेलमध्ये सगळे व्यापारी चलो बाहेर जाएंगे, आज घूम के आएंगे, कुछ नया करेंगे. म्हणजे व्यापारी पळण नावाचं असं काही शोधून काढलंय का त्यांनी, की या दिवशी श्रीरामनवमीच्या दुसऱ्या दिवशी व्यापारी पळण करायचं आणि सगळा कांदा सगळा हे घेऊन बाहेरगावी जायचं, तिथंच मुक्काम करायचा. कारण काय, तर कांद्यावर आपत्ती येऊ नये, कांद्याचे बाजारभाव वधारावेत. कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी नाही, आमच्यासाठी. थोडक्यात काय, 2 तारखेला बाजार उघडेल तेव्हा कांद्याचे बाजारभाव वाढण्याऐवजी ते पाडलेले असतील. आपण गेले वर्षभर व्यापाऱ्यांचे जे संप आणि या पद्धतीच्या ज्या गोष्टी होत्या, म्हणजे शेतकरी आक्रमक झाले आणि अंगावर आले आणि हे सगळं प्रकरण अंगावर शेकतंय म्हटल्यानंतर सगळ्यात घाबरट जमात आहे ती व्यापारी आहे. ते व्यापारी काय करतात, काहीतरी मजुरांचं कारण सांगून मग ते आमचा प्रॉब्लेम आहे, आमचं हे, आमचं ते आहे, असं करून ते बंद करतात व्यवहार. आणि आता पण ती सुट्टी घेतेय. वाईट काय वाटतंय माहिती का शेतकरी बांधवांनो? वाईट वाटतंय की तुम्ही निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहे बाजार समितीमध्ये, ते सचिव आहे, सभापती आहेत, संचालक आहेत, ते याच्यामध्ये सहभागी आहेत, ते कसं काय सहन करू शकतात? किंवा त्यांना हे माहिती आहे का या सगळ्या याच्यात, किंवा त्यांचं पण काही त्याच्यामध्ये हिस्सा आहे का? हा प्रश्न तुमच्या वतीनं अतिशय निडर होऊन अतिशय जबाबदारीनं मी विचारत आहे. याचं कारण नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे. लासलगाव बाजार समितीचे व्यवहार जेव्हा बंद राहतात त्यावेळेस अनेक घटकांवर परिणाम होतो आणि यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा कांद्याचे बाजारभाव कमी होतात, पडण्याची शक्यता असते. या सगळ्या याच्यात त्यामुळे आता हा जो भाग आहे, म्हणजे गुरुवारपर्यंत खरेदी होईल, बुधवारपर्यंत, सोमवारपासून, आणि गुरुवारपासून हे सगळे व्यवहार जे आहे ते थेट पुढच्या 1 तारखेपर्यंत बंद राहतील आणि 2 एप्रिलपासून सुरुवात होईल. याचं कारण सांगितलं जात आहे की पाऊस आलाय आणि पावसानं नुकसान झालेलं आहे. खरं कारण जेव्हा शोधलं तेव्हा त्या काही व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी आणि काही व्यापाऱ्यांनी असं सांगितलं, कारण चांगले वाईट असे दोन्ही प्रकारचे घटक असतात समाजामध्ये, काही चांगले व्यापारी पण असतात. त्यांनी असं सांगितलं की आमची तर इच्छा नव्हती, पण काही जणांनी आमच्यावर दबाव टाकला, मग आम्हाला ते आमचा नाईलाज झाला आणि म्हणून आम्ही सुट्टी घेतोय. याचं कारण शेतकऱ्यांची नुकसान झाल्यानंतर त्यांना कसा त्रास दिला जातो ते बघा. शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं या सगळ्या याच्यात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 16 ते 19 दरम्यान जो गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला त्यामुळे 51,488 हेक्टरवरचं नुकसान झालंय. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे नाशिक जिल्ह्यामध्ये जे झालंय 7,300, आणि नंतरचा आकडा होता ते 10,000 पर्यंत पोहोचलाय. अहिल्यानगरमध्ये
11,650. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, सांगली, धुळे, जालना अशा ठिकाणी आहे. आणि कशा-कशाचं नुकसान झालं? तर त्यामध्ये गहू आहे, द्राक्ष बागा आहे, इतर पिकं आहे आणि कांदा पण आहे. तर कांद्याचं प्रमाण कमी आहे. आमचे काही मित्र आहे, शेतकरी मित्र किंवा काय, त्यांनी जो आढावा घेतला लासलगावपासून तर तो पूर्ण चांदवड वगैरे त्या पट्ट्यामध्ये, तिथं नुकसान झालंय. पण काही ठिकाणी नुकसान म्हणजे पाऊस पडला पण तो कमी पडून तुरळक ठिकाणी पडला. हेच मी सांगत होतो, की पावसाच्या अफवांवर म्हणजे जे घाबरत होते ना, खूप पाऊस पडणार, महापूर येणार, म्हणजे महाराष्ट्र किंवा आमचा जो निफाड तालुका आहे तो तर अगदी बर्फ वगैरे झालेला असणार. त्याचं काश्मीर वगैरे होईल मराठवाड्याचं, हिमालय होईल, असं काही होत नाही हो. त्यामुळे तुम्ही अधिकृत सोर्स च्या माध्यमातून हवामानाचा अंदाज घेत जा, असं मी म्हणालो. तर यामुळे काय झालं, की कांदा जो आहे त्याच्या डोंगरांमध्ये पाणी जाऊन किंवा तो खराब होण्याची शक्यता गृहीत धरून हा कांदा विकत घेतला, तो साठवणीला उपयोग नाही आणि कमी भाव दिला तर शेतकरी नाराज होतील. त्यापेक्षा तो कांदा येण्याच्या आधीच, म्हणजे आता हा कांदा शेतकऱ्याकडेच तो खराब होईल, तो बाजार समितीत येणारच नाही. आणि जे पाप आपल्याला करायचं आहे, कारण आम्ही तर अहिंसावादी आहोत ना, आम्ही पांढरे कपडे वगैरे गादीवर वगैरे बसून अहिंसा वगैरे करतो, आमचं तत्व एकदम भारी आहे. त्यामुळे आम्ही ती अहिंसा जी आहे ती तत्व पाळू आणि शेतकऱ्यांचं काय व्हायचं त्याचा कांदा तिथंच सडू दे, म्हणजे पाहुण्याच्या काठीनं साप मारण्यासारखं झालं. त्यामुळे वर आपल्यापर्यंत ते येणार नाही, हे सगळं मी बोलतो आहे, कारण गेले काही वर्षांपासून हे षडयंत्र चालू आहे. याच्या संदर्भातला दुसरा भाग मी सोमवारी किंवा मंगळवारी करेन. पण आत्तापुरतं या सगळ्या याच्यात तुम्ही सावध होण्याची गरज आहे. तर भाव पडू नये. दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालमधला एक कांदा सुरू झालेला आहे. मध्य प्रदेशचा नवीन कांदा येतो आहे आणि गुजरातचाही कांदा सुरू झाला, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या सगळ्याची माहिती आपण व्हॉट्सअपच्या चॅनलवर देत असतो, तिथं तुम्ही पहिल्या कमेंटमध्ये आहे. आणि उद्या आपण आज रात्री उशिरा किंवा उद्या आपण या सगळ्या स्थितीतनं सुद्धा कांदा वधारणार, कमी होणार किंवा कशी स्थिती राहील हे आपण अगदी जिल्हावार सांगणार आहोत. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकता. व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे. माझा व्यापाऱ्यांशी, निर्यातदारांशी वैयक्तिक राग नाही आहे, पण हे सगळं शेतकऱ्यांविषयी कळकळ आहे आणि शेतकऱ्यांची बाजू घेण्यासाठी हे केलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही समजून घ्याव्यात आणि भाव पाडण्याचे कारस्थान वेळोवेळी जे इथून केलं जातं आहे त्या याच्यामधून तुमचे पण जागृती व्हावी, हा प्रामाणिक उद्देश आहे. याचा दुसरा भाग, भाव कसे पाडले जातात, त्याची कारणं काय, हे मी पुराव्यांसह उद्या किंवा परवा त्याच्यामध्ये सांगेन. जोडून राहा. धन्यवाद.